एकतर्फी बातम्या येत होत्या. ठाण्याला पण खूप दगडफेक जापळ वगैरे झाली होती. तेव्हा आम्ही शिवसैनिकांनी ठरवलं आंदोलन करायचं. पोलिसांची जीप आली आणि मला घेऊन गेले पोलीस स्टेशनला. जर हे करत असताना तुम्ही जाऊन वाटकेळीची खेळपट्टी पण तोडली. सर नमस्कार. सर का जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र सर. सर सुरुवात करूया तुमच्या राजकारणातल्या प्रवेशाविषयी. सर हा प्रवास कसा चालू झाला? मी बाळासाहेब ठाकरेंची बातमी तिने ऐकली करेक्ट. आणि त्यांच्या पहिल्याच भाषणाने मी झपाटून गेलो. मी पूर्वी संघाच्या शाखेत जात होतो शाळेत असताना. त्यानंतर सेवा दलात जात होतो आणि त्याच्यामागे तेव्हा काही राजकीय विचारसरणीमुळे काही नव्हतं. खेळ हा एक मोठा उद्देश होता आणि पण मैदानं खूप होती. मुलांचं आणि मैदानांचं नातं होतं तेव्हा. आणि शाळेतून आल्यावर किंवा दर रविवारी खेळणं हा एक प्रकार असायचा आणि त्यासाठी या संघ शाखा राष्ट्रसेवा शाखा उपयोगी पडायच्या. बाळासाहेब ठाकरेंचं भाषण ऐकून मी झपाटून गेलो आणि प्लॅटफॉर्म नंबर 1च्या बाहेर आनंद सावंत, प्रकाश पाटील आणि सुभाष कर्णिक यांनी मला 1970 साली शिवसैनिक करून घेतला. सर महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोजक्या नेत्यांची वेगळी ओळख आहे, त्यापैकी तुम्ही एक आहात. तर सर शिवसेनेतील तुमचा जो प्रवास आहे तो नेमका कसा होता? शिवसेनेची कामात सुरुवात केली आम्ही तेव्हा नाट्य महोत्सव भरवायला सुरुवात केली. हो बरोबर. आणि तेव्हा आम्ही शिवसैनिकांनी पहिल्यांदा व्यावसायिक नाटकं नाट्य महोत्सव सियोगच्या कंपाऊंडमध्ये भरवला. सियोगच्या ग्राउंडवर 3 बाजूनी त्या इमारती आणि मधल्या त्या जागेत नाट्य महोत्सव भरवला. वाटोई दुरांची जोडी, राजा गोसावींचं नाटक होतं आणि मेलडी मेकर्स ऑर्केस्ट्रा आम्ही आणला. 3 नाटकं, एक ऑर्केस्ट्रा आणि बालनाट्य. बरोबर. असा तो कार्यक्रम. आणि नंतर शिवसेनेचा नाट्य महोत्सव ही मुरुडची एक सांस्कृतिक परंपरा झाली. या प्रकारे शिवसेनेचं काम सुरू झालं. त्यानंतर शिवसेनेची ॲम्ब्युलन्स आली. बरोबर. आणि 78ला पहिली निवडणूक मी लढलो महापालिकेची. त्यात माझ्याबद्दल जबरदस्त पराभव झाला. माझे धर्म निवडून आले. पण तिथून मात्र बाळासाहेबांनी मला सांगितलं की बचेंगे तो और भी लढेंगे. बरोबर. ते वाक्य फार महत्वाचं होतं. ते अजित पंजाब नावाचं हॉटेल होतं आमच्या शिवसेना शाखेजवळच. आता त्याचं नाव अपूर्व झालं आहे. करेक्ट. तिथून मी फोन केला बाळासाहेबांच्या घरी आणि बाळासाहेब स्वतः फोनवर आले. काय तिथे चांगली लढत दिलीस, बचेंगे तो और भी लढेंगे. करेक्ट. आणि सुरुवात झाली. शिवसेनेच्या रुग्णवाहिकेने चांगलं एक स्थान लोकांच्या मनात निर्माण केलं. त्यानंतर हिंदुत्वाची लाट मुख्यतः विलेपार्लेची निवडणूक. करेक्ट. त्या निवडणुकीत आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि हिंदुत्वाच्या जोरावर आपण निवडणूक लढवू शकतो, जिंकू शकतो हे बाळासाहेबांनी सिद्ध करून दाखवलं. करेक्ट. पण तत्पूर्वीची एक छोटी आठवण मला मात्र सांगणं फार आनंदाचं आहे. म्हणजे आताही सांगताना अंगावर रोमांच उभे राहतात. 1985ला म्हणजे इंदिराजींच्या हत्येनंतर प्रमोद महाजन इथे आपल्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. आणि त्या निवडणुकीत प्रमोद महाजन यांचा मी अतिशय निश्चयने
अतिशय जोरदारपणे, सक्रियपणे, जोरदार धूमधडक्यात प्रचार केला. प्रमोद महाजन यांच्याबरोबर माझी ओळख जी झाली आणि त्या ओळखीचं रूपांतर हे मैत्रीत झालं. करेक्ट. वास्तविक महाजन अतिशय मोठे होते. त्यानंतर त्याची झपाट्याने प्रगती झाली आणि प्रमोद महाजन यांची माझी ओळख 1985च्या त्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने झाली. करेक्ट. आणि त्याचं रूपांतर खूप चांगल्या मैत्रीत झालं हे मी आवर्जून नमूद करतो. आणि त्यांच्या भाषणाची ढब, त्यांच्या बोलण्याची ढब याचा सुद्धा मोठा परिणाम माझ्यावर झाला हे मी अगदी मोकळेपणे मान्य करतो. तसं तुम्ही बेळगाव प्रश्नावर पण तुमची भूमिका आक्रमक होती, त्याच्याविषयी काय? पण तेव्हा अटकेत होतो आम्ही बेळगावच्या आंदोलनाला. छगन भुजबळ तेव्हा तो वेचांदर करून आले होते बेळगावला. बरोबर बरोबर. आणि बेळगावला आम्ही सुद्धा पोहोचलो होतो. छगन भुजबळ व भुजबळ याच्यावर पडणाऱ्या लाठ्या या मनोहर कोकाटे, मी, त्या तावड्यांचा जोश होता, आपला बाब्या खोपडे, गोल्डन गँग, आम्ही या सगळ्या लोकांनी त्या झेलल्या काठ्या, बऱ्याच लाठ्या. पण त्याच्यात भुजबळानंतर मग महापौर होते ते. पण भुजबळांचं ते आंदोलन खूप गाजलं आणि सीमा लढाईची ज्योत ही बाळासाहेबांनी पेटवली होती. बरोबर. आणि ती ज्योत बनण्यापेक्षा ठिणगी, आणि बाळासाहेबांना पण अटक झालेली होती. हा अर्थात थोडंसं मी आधीचा कालावधी आहे. 69च्या काळ, म्हणजे ज्या काळात मी शिवसेना झालो होतो त्या काळात ठाण्याला पण खूप दगडफेक, जापळ वगैरे झाली होती. शाळेत जात होतो, पण त्यावेळेस मी दंगल बघायला म्हणून ठाण्याला जायचो. अच्छा. स्टेशनवरची घड्याळ कशी फुटतात, स्टॉल्स कसे फुटतात हे बघायला मध्ये ठाण्याला जायचो. त्या अश्रुघाच्या त्या बाऱ्याने खूप रडलेलो सुद्धा आहे. जर हे करत असताना तुम्ही जाऊन वाटकेळीची खेळपट्टी पण तोडली. नाही, हे बॅडोला घडलं. त्याच्या अगोदर मुलायमसिंग यादव यांनी राम भक्तांवर अमानुष अत्याचार केले होते. करेक्ट. आणि वानखेडेच्या खेळपट्टीच्या अगोदर धारातेलाचं आंदोलन झालं होतं. वेस्टला. वेस्टला म्हणजे ते आंदोलन असं झालं की आमची म्हणून पश्चिमेला पण आम्ही शाखा स्थापन केली होती महात्मा गांधी रोडवर. त्यानंतर मेहुल टॉकीजच्या समोर जवाहरलाल नेहरू रोडच्या शेवटी जो स्वामी विवेकानंद चौक आहे तिकडे शिवसेना शाखा स्थापन केली होती. मेहुलला महात्मा गांधी रोडवर शाखा स्थापन केली होती. तिकडे मी नियमित बसायचो. आणि त्या काळात शिवसेनेच्या आमच्या सामाजिक कामाला मोठा बळ चढला होता. तेव्हा आमच्या एका कार्यकर्त्याची पत्नी शाखेमध्ये आली, ती सांगायला लागली की हे धारातेल हे खूप आता 60 रुपये लिटरनी विकतायत. तेव्हा लिटरचे ते टेट्रा पॅक होते. आणि तेव्हा धारातेल हे एकमेव तेल बंद यायचं असं, लोकांना परवडणारं तेल होतं आणि त्याचा काळा बाजार खूप व्हायला लागला. तर आम्ही जाऊन पहिल्यांदा त्या दुकानदाराला 2-4 जरा आमचा एकदा दाखवला. ते म्हणाले की आम्हाला तिथून तेल येतं. म्हटलं ठीक आहे, मग आपण त्या 10 जणांची माहिती काढली. मुंबईला फोर्टमध्ये जे ऑफिस होतं त्या काळा घोडाला, खैबर रेस्टॉरंटच्या आजूबाजूच्याच इमारतीमध्ये, तिथे जाऊन त्या मथाई नावाच्या मॅनेजरला भेटलो. त्याला सांगितलं की असा असा काळा बाजार होतोय, लोकांच्या रांगा लागत आहेत, धारातेल मिळत नाहीये. तो मथाई काय ऐकायला तयार होईना. माझ्याबरोबर 5-6 शिवसैनिक पण होते. 2 महिला कार्यकर्त्या पण होत्या, वैशाली कुलकर्णी होत्या, संध्या वडावकर होत्या, रमाकांत पाटील होते.
प्रकाश वाघ होते. खरं मी तिकडेच जरा पुढे सरलो. त्या बताईच्या जरा कानाखाली जरा जाळ काढावा असा राग आला होता. तो नाही, तुम्हाला काही काहीतरी करा. घरातील आम्ही असंच विकणार, आम्ही दुकानदार देणार, त्या काही काहीतरी करतीच. करेक्ट. तर त्या मथाईला मी सांगितलं की आम्ही परवा परत येणार आणि तू निर्णय घेऊन ठेव. आम्ही पैसे घेऊन येतो, 10 ते रामाला दे, आम्ही शिवसेना शाखेवर वाटप करतो. मला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी फोन आला. त्या मोबाईल वगैरे नव्हते. शानबाग साहेब, नरसिंह शानबाग, ते माता रमाबाई आंबेडकर बाग पोलीस स्टेशनचे प्रमुख होते, CRPI. त्यांचा फोन आला. ते म्हणाले, शिशिर तुम्ही उद्या येणार आहात तिकडे त्या ऑफिसमध्ये त्या मथाई साहेबांना भेटायला, तर काय येऊ वगैरे नका, ते मी बंदोबस्त लावलाय. हत्यारबंद आहेत पोलीस तिकडे, 5 जण आहेत. ठीक आहे, आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो तिकडे. बरोबर ह्या महिला कार्यकर्त्या संध्या बडावकर, सुशीला जोश, रंजना बांडे, वैशाली कुलकर्णी या सगळ्या होत्या. आणि ह्या लिस्टने वर गेल्या. वर या पोलिसांनी बाहेर अडवलं. मी आपला जे वर गेलो. यांना ते मथाईची केबिन कुठे दिसेना. आणि आम्ही गेलो ते पूर्ण तयारीत गेलो होतो. मी म्हटलं, ही बघा इथे 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 पोलीस मारले, थांबा थांबा थांबा. तर मी पोलिसांना थोडासा धक्का मारला. मी आज तो बाहेरबरोबर त्या महिला आल्या एकदम. 5 पोलीस होते, एका हातात बंदूक पण होती. मी गेलो तर डायरेक्ट त्या मथाईच्या केबिनमध्ये. महिलांनी दूध धुतला. पहिलं धुतलं, तर काळ फासलं. मी आपला खाली चालत. तेवढ्यात शानबाग आले तिकडे. शानबाग साहेब अतिशय कडक अधिकारी. त्यांनी आल्यावर पहिले हातातली ती जी लाठी होती ती त्या सब इन्स्पेक्टरला मारली. त्याच्या पार्श्वभागावर जोरात सनसेट दिली सब इन्स्पेक्टरला. आणि म्हणाले, तुला इथे बंदोबस्त ठेवलंय आणि तुझ्यासमोर हे असे घुसतात कसे गुंडासारखे, काय करत असतो? गोळी मारली असती तर मी चाललं असतं मला. अच्छा. पण हा मुंबई पोलिसांचा अपमान आहे. मला पोलिसांनी मध्येच पकडलं होतं जेव्हा उतरत असताना. शानबाग साहेबांनी मापात वर आणायला लावलं. मला म्हणाले, मिस्टर शिंदे, दिस इज नॉट बिहार, दिस इज महाराष्ट्र. असं काही चालणार नाही इकडे. करा बसा गाडी. आमची वेळात सगळी माता रमाबाई आंबेडकर बाग पोलीस स्टेशनला आली आणि अटक झाली. पण जीवनावश्यक वस्तूसाठी आम्ही केलेलं ते आंदोलन होतं आणि त्यामुळे ते खूप गाजलं. करेक्ट. म्हणजे अनेक समाजवादी वर्तमानपत्रसुद्धा त्यातला काळ फसायच्या प्रकारचा अतिशय सौम्य शब्दात त्यांनी निषेध केला. पण लोकांना मात्र ते आंदोलन फार भावलं. त्यानंतर पाम तेलाचं आंदोलन झालं. पाम तेल शुद्ध करायचा कारखाना आपल्या मुरुडमध्ये. पण पाम तेल मुरुडला मिळायचं नाही. पाम तेल हे सर्वसामान्य गरीब लोकांना मिळणार आंदोलन, मिळणार तेल. पण त्याच्यात एक गोष्ट मी सांगतो, मुरुडला आम्ही केलेलं दाराचं आंदोलन, ज्याची दखल संपूर्ण भारतभर विविध वर्तमानपत्रांनी, नियतकालिकांनी घेतली आणि हे लोकांचं आंदोलन, शिवसेनेचं आंदोलन हे लोकांच्या तोंडात बसलं. बरोबर. दादा फेम अशी त्यावेळेस मला हे मिळाली, पदवी मिळाली. आम्ही 10 ते फक्त एक दिवस नाही वाटला, सतत
3.5 महिने आम्ही हा तेल वाटत होतो. एवढा आमचा दादा पसरला. आणि मुरुड शिवसेना शाखेने हातात घेतलेले आंदोलन हे अख्ख्या मुंबईवर पसरलं. करेक्ट. आणि हे अतिशय यशस्वी झालं. मुद्दा आला तो पाम तेलाचा. पाम तेल शुद्ध व्हायचं मुरुडमध्ये, पण ते मुंबईत वितरित व्हायचं नाही. पाम तेल सर्वसामान्य माणसाचं खाण्याचं तेल, गरिबाचं खाण्याचं तेल, ते जायचं याला मध्य प्रदेशला, कटनी येथे. दुर्दैवाने त्याच वेळेस माझे वडील वारले. अच्छा. वयोपरी वारले, पण वडिलांचं वय कधी मोजलं जात नाही. पण वडील वारले आणि माझी रूपरेषा तयार होती. वडील वारलेल्या 3ऱ्या दिवशी मी पाम तेलासाठी रस्त्यावर उतरलो आंदोलनाला. आणि आम्ही 29 ट्रक अडवले पाम तेलाचे. त्यामध्ये पण खूप नाट्यमयी घडामोडी घडल्या. पण पाम तेल त्यानंतर साधारणपणे 3 महिने मुरुडकरांना, मुंबईकरांना सहज उपलब्ध व्हायला लागलं. मध्य प्रदेशला जाणारं पाम तेल बंद झालं. महाराष्ट्रातल्या लोकांना मिळायला लागलं. ही बाळासाहेबांनी शिकवण. करेक्ट. की अन्यायाविरुद्ध लढा. माझ्या वडिलांना पण मी लोकांसाठी काम करून श्रद्धांजलीच वाहिली. ॲक्च्युली असं माझं एक स्वतःचं आधी मत आहे. माझी तशी धाड आहे. मग सर, मग वानखेडेची खेळपट्टी कधी? ह्या आंदोलनांच्या सपाट्यामध्ये बाळासाहेबांनी म्हणजे तेव्हा पाकिस्तानचा दौरा ठरला होता आपला भारतात यायचा. इम्रान खानचं एक वक्तव्य झालं होतं. त्याच्या आधी अनेकदा आम्ही रेल लोक केले होते. हे विविध हत्याकांड जम्मू काश्मीरमध्ये खुलेआम हत्याकांड हिंदूंची व्हायची. आणि त्यावेळेस पाकिस्तानच्या कॅप्टन इम्रान खान याने वक्तव्य केलं होतं की सुनील गावस्कर आणि भारतीय खेळाडू दिलीप वेंगसरकर यांच्या विरोधात मला भारतीय म्हणजे जे फलंदाज आहेत त्यांना तो सीझनचा लाल चेंडू टाकण्याऐवजी मला हातबाऊन टाकलं असं वाटतं. अच्छा. मग जास्त त्यामुळे आनंद वाटेल. त्या बाळासाहेब चिडले. आणि बाळासाहेबांनी शिवाजी पार्कला दसरा मेळाव्यात घोषणा केली, पाकिस्तान या भारतामध्ये अशी आगलवी कारस्थान करतोय, त्या पाकिस्तानला मुंबईला वानखेडे स्टेशनवर मी त्यांचे पाय लागू देणार नाही. ती गोष्ट ऐकल्यावर आम्ही पत्रकारही घालत बसलो. आमच्यापैकी काही लोकांनी वानखेडेला जाऊन बॅनर लावले, पोलीस बंदोबस्त लागला जोरदार. सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. काँग्रेसवाले पण निधीला पेडले. सुधाकरराव वेगळे सांगितले आम्ही सगळे पोलीस बसवू स्टेडियममध्ये, पण बॅच होणारच, लाईव्ह टेलिकास्ट करू. आम्ही मुरुडचे काही शिवसैनिक एकत्र जमलो. मी बऱ्यापैकी क्रिकेट खेळलेलो आहे, रणजी वगैरे नाही, नाहीतर तो इतिहास काही शोधू नका. पण क्रिकेटची जाण आहे बऱ्यापैकी. बरोबर. आम्ही ठेवलं मला वानखेडेमध्ये म्हणजे आताची परिस्थिती आता वेगळी असते, पण त्या काळात विविध कार्यालय होती वानखेडे स्टेडियममध्ये सुद्धा. वेगवेगळ्या कंपन्यांची कार्यालय होती. शशी प्रभू त्यांचं कार्यालय होतं. गोवा मेटल कास्टर्स त्याचं कार्यालय होतं. विविध कार्यालय होती. मी दुसऱ्या दिवशी जाऊन मी कार्यालय बघून आलो होतो. म्हणजे माझे एक सहकारी. आमचा प्लॅन ठरला. मी दोघांना पाठवलं म्हणून बशीपेक्षा त्या डोलारे पेट्रोल पंपावर. आणि ते इंजिन ऑइल काढतात ना गाडीमधलं, आणि नवीन भरतात. करेक्ट. ते जुनं काढलेलं इंजिन ऑइल त्याचे आम्ही 3-4 डबे भरून घेतले, कॅन 5-5 लिटरचे. त्यात पुढे विकत घेतल्या रे डॉक्टरांच्या बाजूला ते हे आहेत त्या
हार्डवेअर दुकान आहे तिकडून कुठेही विकत घेतल्या, त्या फ्लॅटमध्ये ठेवल्या आणि फक्त आम्हाला 5 शिवसैनिकांना माहिती होतं की काय करायचं आहे ते. आम्ही वालखेड स्टेडियमला पोहोचलो. मी आधी उठून आतमध्ये गेलो, सगळा पोलीस बंदोबस्त प्रचंड होता. आता काय केलं पण तेवढ्यात मला एक जागा दिसली. पोलिसांनी बंदोबस्त चालूच ठेवला होता, पण मध्ये एक गेट मोकळं होतं. ते गेट होतं फायर ब्रिगेडचे बंब ते आत जावेत म्हणून कधी कोणते आले म्हणजे क्षणी. मोठं ते 18-20 फूट रुंदीचं गेट ते मोकळं. तिथून डायरेक्ट हिरवळ आणि डायरेक्ट पिचवर ना विकेट. ट्यूब पडली. माझे सहकारी होते. मी अगदी नावं सांगायचं तर प्रभाकर शिंदे होते, संजय घागे होते, पालवे, तुकाराम चोरगे, ही सगळी मंडळी माझ्याबरोबर होती. आणि आम्ही साधारण एखाद्या फ्लॅटमध्ये बसलो. तुकाराम चोरगे माझा जवळचा मित्र, तो दुबईहून आलेला सुट्टीला. तो फ्लॅट चालवायला बसला. ती गाडी आम्ही ती डायरेक्ट त्या ह्याच्यावर लावलेली. आम्ही खाली उतरलो आणि त्या डिकीतून पळापट्ट्या कुत्री काढल्या. 3 कुत्री होत्या आणि 2 कॅन. एक माझ्या राज केतकर आणखी एक त्यातलं नाव. आम्ही 7 जण आत बसलो. चालत जायला निघालो आम्ही. पोलीस दबा खात होते दुपारची वेळ. पोलिसांना म्हटले कॉन्टॅक्ट आहेत कोणतेही, कारण माझा समाज होता. पोलिसांना म्हटलं की कोणीतरी कॉन्ट्रॅक्टरची माणसं आहेत, साफसफाईला काही पेंटिंग वगैरेला आले. आम्ही जसा हिरवळीवर प्रवेश केला तसा आम्ही म्हणालो, राजू धाव, प्रभाकर धाव, आता सोडायचं नाही. आणि आम्ही गेलो ते डायरेक्ट त्या पिचवर आणि तिकडे खेळायला सुरुवात केलं. बरं तेव्हा ते पीच सोपी गोष्ट नाही. ते आमचे कुदळीचे दांडे तुटले. दांडे तुटले पण आम्ही काय केलं होतं, पण कुठल्याही स्पॉटवर आम्ही ते खड्डे केले होते. मी पटापट ऑइल होता. आम्ही फटाफट एक ऑइलचा कॅन राज केतकरकडे, एक प्रभाकर शिंदेकडे, एक माझ्या हातात. आम्ही फटाफट ऑइल ओतायला सुरुवात केली. त्यातलं बरंच ऑइल अंगावर उडलं आमच्या. मला सगळा तो दुपारी पण ऑइलच्या दागाने दबदबून घेत सगळा. आणि आम्ही घोषणाला सुरुवात केली. बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, जिंदाबाद जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. कामगिरी फत्ते जाईल. पोलीस आले. ते बाळ भांडतकर पॅव्हलियनच्या वर उभे होते आणि आम्ही बरोबर कॅमेरामॅन वगैरे असं ते काही फोटोग्राफी आंदोलन नव्हतं. फोटोग्राफीसाठी केलेलं. पेटलेली आग होती. महासाहेबांचा आदेश पकडायला मुंबईला खेळू दे, काय लावून देणार नाही. मुंबईच्या पवित्र मुंबईला करेक्ट. ती आग मनात होती. पोलिसांनी आम्हाला पकडलं, बाहेर येऊन घेतलं. मी म्हटलं की आता आम्ही कुठे पळणार आहोत, मला हात तर धुऊ दे. मला ते घेऊन गे त्या स्टेडियमच्या त्या दरवाजे पॅव्हलियनमध्ये. मी तिथे सांगितलं त्या रिसेप्शनिस्टला, जा फोन लाव रे. फोन लाव, माझे हात तर खराब आहेत. ते काय नंबर त्या 2 इन्स्पेक्टर तेही पकडलेलं. मी नंबर दिला 642-44-52. मातोश्रीचा नंबर होता, बाळासाहेबांचा नंबर होता. मी तिकडे तेही फोन लावला. माझ्या हातात मी तर आपला हात ते असे ऑइल बरबडलेले अंगावर ऑइल. फोन घेतला. जयदेव ठाकरे होते फोनवर. मी सांगितलं कामगिरी पत्ते झाली, वानखेडे खणलं, मॅच कॅन्सल. साहेबांनी निरोप द्या. जयदेव तावून सांगितलं, साहेब तर मुंबईतच आहे. नेमकी त्या वेळेला बाळासाहेबांची पत्रकार परिषद त्या मुंबई मराठी गेट आपल्या मुंबई पत्रकार संघात, मुंबई मराठी पत्रकार संघात बाळासाहेबांची बातमी तिकडे
मी आज नाव लोक कळली. हं. आणि मोबाईल वगैरे नव्हते, पण शिवसैनिक बाकीचे पण जे होते बरोबर विद्युत वेगाने पटापट हालचाललेला महाराष्ट्र बातमी गेली. आणि नंतर मग आमची बात पोलीस स्टेशनला वगैरे गेली. दुसऱ्याची जामीन झाला आणि मानखेडचा तो इतिहास घडला. पण एक फोटोसाठी केलेलं आंदोलन नव्हतं ॲक्च्युली. बाळासाहेबांसारखं प्रेरणास्त्रोत, बाळासाहेबांसारखं एक प्रखर व्यक्तिमत्व, त्यामुळे आमच्या मनामध्ये पेटलेली जी आग होती त्यातून मानखेडचं आंदोलन झालं आणि त्याचा मला आजही अभिमान वाटतो. माझ्याबरोबर जे शिवसैनिक लढले त्यांचा देखील मी उल्लेख केला, त्याचा देखील मला तेवढाच अभिमान आहे. माझ्या इतकंच शौर्य त्यांनी गाजवलं. आम्ही जेव्हा साहेबांना सुटल्यावर बाळासाहेबांना भेटायला गेलो, हं. आम्ही शिवसैनिक, आम्ही साहेबांना जाऊन मी आज कल्पना दिली. मला साहेबांच्या बंगल्यात मुक्त प्रवेश होता. हं. साहेबांना दिली कल्पना, साहेब ते शिवसैनिक आलेत आपले, म्हणून ते शिवसैनिक आले तुम्हाला नमस्कार द्यायला. साहेब म्हणाले नाही, मीच येतो बाहेर हो. आणि मला आज कोणी नमस्कार करायचा नाही, मी सगळ्यांची चेकहँड करणार. आणि बाळासाहेबांनी सगळ्या शिवसैनिकांबरोबर शेकहँड करत सगळ्यांचं अभिनंदन केलं. बाळासाहेब हे म्हणून अलौकिक नेते होते. बाळासाहेब म्हणाले की पोलिसांनी मला गोळ्या मारल्या नाहीत, ही जगदंबेची कृपा. शिवसैनिक तुम्ही एवढं धैर्य आणलं कुठून? आणि बाळासाहेब म्हणाले तुम्हाला मी मेजवानी देईन. शिवसैनिकांना म्हणाले तुम्हाला मी मेजवानी देईन. असे बाळासाहेब, असे नेते हे फार महत्वाचं आहे. हा बाळासाहेबचा थोडा मोठा मोठेपणा आणि आम्ही धन्य धन्य झालो त्याच्यामध्ये. जबरदस्त सर. इतकं इतकं इन्स्पिरेशन आहे. ते ज्या पद्धतीने तुम्ही अनुभव घेतले आहेत ते आम्ही तर आमच्याकडे तर शब्दच नाही आहे सर. याच्यात क्रिकेटचं पिच आहे ना, ते असं मध्येच काहीतरी भरलं आणि ते परत रोल केलं, परत खेळता येतं असं होत नाही. हां. ते संपूर्ण पिच परत करावं लागतं आणि ते होणार नाही नाही होतं. तेव्हा माधव मंत्री, बापू नाडकर्णी, मोठमोठे दिग्गज चन्नू बोर्डे, त्याचा दोष आहे, खेळाडू म्हणून सांगणार नाही भूमिका, पण या सगळ्यांचं बनवतं की नाही इकडे मॅच होणारच. हं. पण मी मात्र साहेबांना गॅरंटी दिली होती, साहेब आता या विकेटवर कोणी खेळू शकत नाही. दसका पाकिस्तानने एवढा घेतला, पाकिस्तान दुबईवर इकडे आलंच नाही भारतामध्ये. आणि वानखेडेच्या नंतर पाकिस्तान मुंबईमध्ये 92 नंतर आजपर्यंत आलेलं नाही. हा संपूर्णपणे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा आणि शिवसैनिकांच्या शौर्याचा विजय आहे. सर असाच अजून कुठला प्रसंग जो बाळासाहेबांना भावला तुमचा आणि तुमच्या पाठीवर एक अजून एक थाप प्रशंसेची आली, असा कुठला प्रसंग आठवतोय? मला आठवतंय की आमचा 92च्या निवडणुकीत, महापालिका निवडणुकीत मी सगळ्यांचं डिपॉझिट जप्त करून विजयी झालो होतो. मुंबईमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतं मी मिळवली होती. पहिल्यांदा सेव्ह झालो होतो, पण दुर्दैवाने शिवसेनेचा पराभव झाला होता. आणि नेमकं दुसऱ्याच दिवशी रेल्वे अर्थसंकल्प अब्दुल गनी खान चौधरी रेल्वे मंत्री यांनी सादर केला आणि मुंबईच्या लोकलच्या दरात, तिकिटांच्या दरात आणि पासच्या दरात एकदम 300 पट वाढ केली, तिप्पट वाढ केली होती. तर तो विजयाचा गुलाल तसाच होता अंगावर. पण बाळासाहेबांची शिकवण काय होती की समाजाकडे पहिल्यांदा लक्ष द्या. आमच्या डोक्यात गेलं ते. हे काय लोकांमध्ये प्रचंड संताप आलेला आहे. 300 पट वाढ कशी करतायत रेल्वे तिकिटात, पासात? आम्ही जवळपास 150 एक शिवसैनिक आम्ही डायरेक्ट जाऊन रेलोगो केला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मुलुंडला आम्ही लोकल थांबवल्यावर केवळ 5 मिनिटाच्या आत
कमीत कमी 8 ते 10,000 लोक सकाळी 9 वाजता रेल्वे रुळांवर उतरले. तेव्हा लोकांचा राजकीय पक्षांवर, लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर विश्वास होता. लोकांचा सुद्धा जनआंदोलनाला खऱ्या अर्थाने ते आंदोलन झालं. त्याची सुरुवात ही मुलुंडच्या शिवसैनिकांनी केली आणि तेव्हा बाळासाहेबांनी फार मोठी शाबासकी आम्हाला दिली. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की मुंबईची वाहतूक, लोकल वाहतूक 1 आठवडा पूर्णपणे विस्कळीत झाली होती. महेंद्र बैती माझ्या बरोबर शिवसैनिक, भालचंद्र बैती यांचं सुद्धा मोठं योगदान, राम तोंडवळकर, या सगळ्या शिवसैनिकांचं मोठं योगदान होतं. एकटा चिठ्ठीने काही करू शकत नाही. आणि बाळासाहेबांची शाबासकी मिळालीच, पण अभिमान असा शिवसेनेच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून अब्दुल गनी खान यांना ही रेल्वेची दरवाढ, अन्याय्य दरवाढ, मुंबईकरांचं कंबरला मोडणारी दरवाढ मागे घ्यावी लागली. हा शिवसेनेचा सगळ्यात मोठा ऐतिहासिक विजय झाला. शिवसेनेचा मुंबई महापालिकेतला पराभव लोक विसरून गेले. तो पराभव विसरून लागणारं हे आंदोलन होतं. त्याचाही मला फार आनंद आणि समाधान वाटतं. पण बाळासाहेबांची प्रेरणा, ती श्रद्धा. पण सर, इतकी आंदोलनं आणि इतके संघर्ष, कधी वाटतं की हे बस आता कंटाळा आला, हे संघर्ष? त्यावेळेचा हा प्रश्न आहे. त्यावेळी असं वाटलं? सर, बाळासाहेबांनी जसे आमच्या मनात निखारे फुलवले, तसंच मला त्या काळात बाळासाहेबांचं आणखी एक वैशिष्ट्य असं होतं की मी काही रवायती सांगण्याची गरज नाही, पण बाळासाहेब नाट्यकर्मीमध्ये पण रंगायचे, साहित्यिकांमध्ये रंगायचे, क्रिकेट त्यांचा अगदी एक म्हणजे काय अतिशय जिव्हाळ्याचाच विषय होता. पण बाळासाहेबांना चित्रपटांच्या कलाकारांबद्दल इत्थंभूत माहिती असायची, त्यांच्या समस्यांची माहिती असायची. आणि माझ्या पण सुदैवाने माझ्या आयुष्यामध्ये मी जसं बघायला सांगितलं की मला प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे, शिवसेनेचे डॉक्टर मनोहर जोशी, धर्मवीर आनंद दिघे साहेब, त्यानंतर प्रमोद नवलगंज साहेब, कमांडर दत्ताजी साळवी यांचा फार जवळ सहवास मिळाला. साहित्यिक गवा बेहरे, सुबत्कार गवा बेहरे, वसंत पोद्दार, धोवी देशपांडे, या सगळ्या मंडळींचा मला फार मोठा सहवास फार जवळ मिळाला. यांच्याबरोबर बैठकीत बसून कविवर्य शंकर वैद्य, माधव मनोहर यांच्याबरोबर बसून मी या सगळ्या यांच्या बौद्धिक चकमकीत मी अनुभवल्या. आणि त्यावेळी सुद्धा माझी बौद्धिक मशागत पण झाली. आणि त्यावेळी मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला वाचनाची गोडी लागली. आजही माझ्याकडे जवळपास 2000 पुस्तकांचं स्वतःचं माझं वाचनालय आहे. पण सर, तुम्ही स्वतः सुद्धा क्रीडाप्रेमी आहात, नाट्यप्रेमी आहात. तुम्ही बाल महोत्सव इथे मुलुंडमध्ये इतकं मोठा बाल महोत्सव भरवायचे. सर, क्रीडा असेल, तुम्हाला तुमचे ॲक्टर्स, मराठी ॲक्टर्स सगळ्यात बरोबर तुमचे इतके चांगले संबंध आहेत, ते कसे काय, तिथे कसे काय झाले? नाही, बाळासाहेबांचा आम्ही एक वाढदिवस, एक छान तुम्ही मला आठवणीला मला उदाहरण द्यायला संधी दिली. बाळासाहेबांचे वाढदिवस मी त्या शर्मकांत हॉलमध्ये व्हायचे. बाळासाहेबांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने आम्ही इथे मैदानात आणला, कालिदासच्या प्रांगणात. पुढच्या कालिदास हॉलच्या पुढचं जे मोठं आहे त्या मोकळ्यांच्या तिकडे आम्ही लक्ष्मीकांत प्यायलाल नाईट ठेवली आणि त्याला लक्ष्मीकांत प्यायलाल हे आले. आणि बाळासाहेबांचा 64 वाढदिवस आम्ही मुलुंडला साजरा केला. मी ईशान्य मुंबईचा विभाग प्रमुख होतो 91 साली. आणि तेव्हा
अमिताभ बच्चनचा नख सुद्धा दुसरीच पडायचं नाही. मी जेव्हा अमिताभ बच्चन यांना भेटायला गेलो, त्यांच्या सेक्रेटरीचा मी नंबर शोधून काढला, त्यांना भेटलो आधी. आणि मग त्यांनी सांगितलं की मी पत्र दिलं माझ्या मित्र म्हणून, मी इंग्लिशमधून पत्र तयार करून घेतलं माझ्या लेटरवर. आणि अमिताभ यांना विनंती केलेली होती. मला तरी त्या सांगितलं सेक्रेटरीने, तुम्हाला अमिताभजी या ठिकाणी भेटतील. त्या महाकाली केव्जला त्यांचं शूटिंग होतं. 11 वाजता भेटतील म्हणाले. आणि बरोबर 11 वाजता अमिताभ बच्चन यांची ती मोठी व्हॅन आली. तर ती व्हॅनिटी व्हॅन वापरणारे ते पहिले सुपरस्टार अमिताभ बच्चन. इंद्रजितच्या पिक्चरच्या शूटिंगसाठी ते आले होते. मी गेलो आणि त्यांना आधी पहिल्यांदा बुके दिलं अमिताभ बच्चन यांना, आणि त्यांना पत्र पण दिलं. त्या थोडीशी कल्पना होतीच, पण त्यांना मोठं आश्चर्य वाटलं की शिवसेना इतक्या सभ्यतेने आपल्याला भेटतायत. आणि शिवसेनेमध्ये अशी पण माणसं आहेत की जे सुसंस्कृतपणे वागू शकतात. आणि अमिताभ बच्चन यांनी आनंदाने हो म्हणाले, मी काय तुम्हाला प्रूफ होणार येईन मी. ते आले. जया बच्चन आल्या, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, मिथुन चक्रवर्ती, ही सगळी मंडळी आली. जॉनी लिव्हर तर माझे खूप चांगले मित्र आहेत, ते आले. जॉनी लिव्हर आणि सगळी ही प्रभावर. तेव्हा मुरुडच्या कैलास त्या प्रांगणात आली. लक्ष्मीकांत पहिला नाईट साजरी झाली. आणि मुख्यतः अलका यादवी, कविता कृष्णमूर्ती, सुरेश वाडकर यांच्यासारखे मूळ गायक हे सगळे त्या कार्यक्रमाला होते. आणि तो एक ऐतिहासिक कार्यक्रम झाला. मला नोव्हल टाइम्सचं आजही एक मथा आठवतंय. ठाकरे के जन्मदिन समारोह में सितारों का जमघट असा त्यांचा मथा होता. आणि त्या वाढदिवसाची प्रचंड चर्चा झाली. कारण त्याच्या अगोदर बाळासाहेबांना पवारसाहेबांचा वाढदिवस झाला होता. आणि बाळासाहेबांचा 23 जानेवारीला 1 महिन्याच्या कालावधीनंतर हा आमचा वाढदिवस झाला. हा भव्य वाढदिवस झाला. त्यावेळेस मी बाळासाहेबांना 11 लाख रुपयाची आम्ही देणगी दिली. माझे सहकारी KT थापा हे सुद्धा मेहनत घेतली होती. रमाकांत मयेकर तत्कालीन आमचे नगरसेवक, ते सुद्धा ज्येष्ठ नगरसेवक होते, ते पण मेहनत घेतली. सगळ्या शिवसैनिकांनी मेहनत घेतली होती. आणि तो कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला. म्हणजे त्याची तिकीटं मिळवण्यासाठी नंतर म्हणजे लोक अक्षरशः तुटून पडली की आम्ही 500 रुपयाचं तिकीट नको, आम्ही 10,000 रुपये देतो, पण आम्हाला अमिताभ बच्चन यांना बघायचं आहे. पण अमिताभ बच्चन यांचं भाषण, बाळासाहेबांचं भाषण, असरानी आले होते त्या कार्यक्रमाला. हे सगळं एक बॉलिवूड अख्खं बॉलिवूडला होतं. म्हणजे त्या सगळ्या प्रवासामध्ये मग पुढचा प्रवास जो आहे, मग तुम्ही शिवसेनेतून मग तुमचा मनसेमध्ये प्रवेश झाला. त्याचा पुढचा प्रवास कसा काय, म्हणजे त्याच्या पुढचं कसं काय तुमचं? आता म्हणजे आयुष्यात आता मला काही शिवसेनेतून जायचं, पण मला विधान परिषदेवर पण संधी मिळाली होती. पण शिवसेनेत माझी म्हणजे वयोपरपणे बाळासाहेब थकत चालले होते आणि उद्धव ठाकरेंचा सहभाग वाढला होता. म्हणजे उद्धव ठाकरेंना मी आणलं राजकारणात, हे आपल्या मुरुडमध्येच. अच्छा. उद्धव ठाकरेंचा पहिला कार्यक्रम मुरुडमध्ये मी केला. गौतम जैन होते ना त्या कार्यक्रमाला, त्यांच्या पुढाकाराने गंगा प्रकटली द्वारी असं नाव होतं. कारण का आम्ही जेव्हा तिकडे आणले होते आपल्या इकडे त्या तुपटी बिल्डिंगच्या समोर मावटी मुलीच्या मागे मोकळं हे होतं, त्या ताईंमध्ये आम्ही नादद्वारे पाणी पुरवठा सुरू केला होता. आणि उद्धवजींना जेव्हा आम्ही बोललो होतो तेव्हा ते फार खुश होते. पण नंतर मुचकादारी माझी सुरू झाली आणि नंतर जे काही झालं
तर आता मला आता काही त्या इतिहासात पण म्हणजे जे काही घडलं ते घडलं, पण उद्धव ठाकरेंचा राजकारण प्रवेश या शिशिर शिंदेमुळे या मुलुंडमध्येच झाला, हे मात्र मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो. सगळ्यांनाच माहिती आहे. माझ्याकडे फोटो आहेत, करेक्ट. ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहेत ते सगळे. बरं, त्यात काही म्हणजे अतिशोक्ती वगैरे काय नाही. तर पुढे मग तुम्ही मनसेतून भांडूपमध्ये आमदार झाला. हो. तिथे पण तुमची बरीच कामगिरी लोकांनी ॲप्रिशिएट केली. तिकडे तुम्ही, मला आठवतंय की तिथे तिकडच्या भांडूपच्या मुलांसाठी एक सुंदरसं AC वाचनालय तुम्ही बनवलं. त्याविषयी सर, कारण AC वाचनालय इतकं छान उपक्रम आणि तुम्ही स्वतः पण क्रिएटिव्ह आहात. सो तो कसा विषय तुमच्या डोक्यात आला? नाही, भांडूप हे सगळं मराठी वस्तीचं आणि चाळींचं गाव. एक्झॅक्टली. लहान लहान खोल्या आणि मुलं 10वीचा SSCचा अभ्यास करायचे. हां. तर शेजारी कोणी जोरात TV लागलेला, समोर TV लागलेला, इकडे कुठे आवाज चालू, तिकडे आवाज चालू, अशा परिस्थितीत मुलं अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवायचे. त्यावेळेस माझ्या डोक्यात आलं की या मुलांना अभ्यास करायला जर चांगली जागा मिळाली करेक्ट. तर हे आणखी मुलं पुढे येतील. ही अतिशय सामान्य घरातली मुलं, गरीब घरातली मुलं. तेव्हा माझ्या डोक्यात ती कल्पना आली आणि आयुष्यात मात्र मी एक ध्यास घेतला होता, मी जे करेन ते मी चांगलंच करेन, दर्जेदार करेन. आणि त्यामुळे मी नुसतं वातानुकूलित एअर कंडिशन रिडिंग रूम नाही, पण तर आंतरराष्ट्रीय दर्जाची रिडिंग रूम त्या ठिकाणी तयार केली भांडूपला. आणि तिकडे एका वेळेला 150 मुलं अभ्यास करायचे. आम्ही 4-4 तासाच्या बॅचेस केल्या होत्या आणि ते विनामूल्य ठेवल्या होत्या. पण ते 11वी आणि पुढे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनची मुलं, त्यांच्यासाठी ते केलं होतं. आणि जेव्हा आपण विद्येच्या आधारात करतो तर त्यांची पादतळे ठेवायला सुद्धा आम्ही स्वतंत्र व्यवस्था केली होती. पायातल्या चपला, बूट वगैरे काय असेल ते बाहेर कपाटात काढून ठेवायचे. तिथे खण केलेले होते. मध्ये 2 दरवाजे होते, साऊंड प्रूफ, एअर कंडिशन, आंतरराष्ट्रीय दर्जाचे. आतमध्ये मोबाईल वगैरे कशालाही परवानगी नव्हती. कळत शिस्त, CCTV लावलेले. आम्ही ते रिडिंग रूम, ज्याला नाव राजसाहेब ठाकरेंनी दिलं होतं, गृहपाठ. त्या रिडिंग रूमचं नाव होतं गृहपाठ, द रिडिंग रूम. त्याचं नाव पण नामकरण राजसाहेबांनी केलं होतं. ते विनामूल्य ती सोय उपलब्ध करून देते विद्यार्थ्यांना. त्याचा खूप मोठा फायदा कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना झाला. काही विद्यार्थी पुढे डॉक्टर झाले, ते अभ्यास करून झाले. फक्त त्यांना अभ्यासाला योग्य जागा मी निर्माण करून दिली. एक जे करायचं ते काम चांगलं करायचं, तेवढीच वाढी आपल्याला जे मिळालं ते पण समाजाप्रती अर्पण करायचं, ही सुद्धा भावना त्यामागे होती. सर, आत्ता या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे तुम्ही कसं बघता? मी स्वतः आधी भाग्यवान समजतो. जसं मी सांगितलं की मला बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये काम करायची फार मोठी संधी मिळाली. कमांडर दत्ताजी चावी बोलायला लागल्यावर मैदानात जागच करायची, मैदान हळून जायचं. मनोज जोशी, प्रमोद दवलकर, वामनराव महाडिक, ही सगळी मंडळी, सुधीर भाऊ, हे सगळे जसे बोलायचे, या सगळ्या मंडळींशी माझा फार घनिष्ठ आणि जवळ संबंध आला. आणि त्यावेळेस काही टीका टिप्पणी राजकीय व्हायची, वैयक्तिक हेवेदावे नव्हते. आणि मुख्यतः मी 2 गोष्टीबद्दल नक्की सांगेन मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत, की मनोहर जोशी आणि नारायण राणे दोघेही महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री होते. राणे साहेबांनी सुद्धा आमदारांबरोबर येणाऱ्या ड्रायव्हर, त्यांचे PA,
त्यांचे कोणी सहाय्यक इतर कोणी असतील बरोबर आणि पोलीस यांची वरच्या बंगल्यावर 24 तास जेवणाची सोय केलेली. साधं जेवण नसायचं म्हणजे तिकडे काही एसी वगैरे काही हॉल नव्हता, पण टेबल खुर्ची आणि एक भाजी आमटी चपाती भात किंवा जे कोण चिकन बनत असेल यासाठी मांसाहारी जेवण, पण अतिशय उत्तम आणि साधं जेवण मिळायचं. हे मी एक पाहिलं. एकनाथ शिंदे साहेबांमुळे मात्र वर्षा बंगला हा मुख्यमंत्र्यांचा राहिला नाही, तो महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचा झाला. करेक्ट. वर्षा बंगल्याबद्दल पूर्वी फक्त आकर्षण होतं, पण वर्षा बंगल्याबद्दल आपुलकीची भावना, हा बंगला माझा आहे, माझ्या माणसाचा आहे, हो माझा आहे, अशी भावना महाराष्ट्रातल्या माणसाच्या मनात झाली. ती मात्र एकनाथ शिंदे यांच्यामुळे झाली. एकनाथ शिंदे यांच्यामुळेच वर्षा बंगला जेवढा फुललेला मी पाहिला. मी पवारसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा पण वर्षा बंगला पाहिला, सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, या सगळ्यांच्या काळात वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या काळात मी वर्षा बंगल्यात अनेकदा गेलो. पण वर्षा बंगल्यात लोकांची जत्रा भरलेली आणि ती सुद्धा पहाटे 4 वाजेपर्यंत. हे मात्र एक वेगळंच दृश्य मला बघायला मिळालं. ते एकनाथ शिंदे यांच्या काळात त्यांनी वर्षा बंगला हा सर्वसामान्य माणसाच्या अंगणात दिला, सर्वसामान्य माणसाच्या घरात दिला. करेक्ट. एक निर्विवादपणे सत्य गोष्ट आहे. धर्मवीर आनंदी साहेबांनी त्याची आपली एक जीवनशैली बदलली नाही, तशी जीवनशैली एकनाथ शिंदेनी पण बदलली नाही. करेक्ट. ते कायम सामान्य माणसाचेच नेते म्हणून राहिले. त्यांच्यातला कार्यकर्ता अखंड जिवंत आहे आणि जोपर्यंत एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेते शिवसेनेमध्ये आहेत आणि माझ्यासारखे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये आहेत, तोपर्यंत शिवसेना अभंग आहे, अभंग आहे आणि अभंग आहे. सर, एक शेवटचा प्रश्न असा आहे, आजची जी तरुण पिढी आहे त्यांना पॉलिटिक्समध्ये यायचं, तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल, की त्यांना काय मार्गदर्शन द्याल? मुळात आता सगळं आता प्रचाराचं तंत्र वगैरे बदलून गेले आणि एकूणच म्हणजे तुम्हाला एक मी तर तरुणांना नक्की सांगेन, तुम्ही शिकलेला आहात, पोटा पाण्याचा आधी कराच, नोकरी धंदा सांभाळा, पण तुम्ही राजकारणात तुम्ही येणं फार गरजेचं आहे. आज जे काही सगळं महाराष्ट्रात आणि देशातच दुर्दैवाने जे काही फार एकूण घाणेरडं वातावरण तयार झालंय, हा जातीयवाद महाराष्ट्राला पुढे येणार नाही, हा जातीयवाद देशाला पुढे येणार नाही. बाळासाहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर मराठा मराठेतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर, आगरी कोळी, शहाण्णोकरी ब्याण्णोकरी अशा प्रकारचे कोणतेही मतभेद मनभेद मनामध्ये ठेवू नका. सगळे मराठी म्हणून एकत्र या आणि महाराष्ट्राला पुढे न्या. माझं या तरुणांना सांगणं आहे सगळ्यांना, तरुणांनो राजकारणात या, जे वाईट असेल त्यांना बाहेर फेकून द्या. आता नियम हाच आहे, बदल हा निसर्ग नियम आहे. तुम्हाला पण राजकारणात चांगली संधी मिळेल, मिळालेल्या संधीचं सोनं करा. एवढंच मी तुम्हाला सांगेन. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, तो आणखीन समृद्ध व्हावा. आणि जेव्हा महाराष्ट्रासारखी राज्य समृद्ध होतील तेव्हा देश आणखीन समृद्ध जाईल, देश आणखीन प्रगतीची वाटचाल करेल आणि महाराष्ट्राचं भवितव्य हे तुमच्या जागेच तरुण आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. तुमच्या पुढच्या राजकीय प्रवासासाठी आमच्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आमच्या आरजेची शाळा या पॉडकास्टमध्ये आलात त्याबद्दल आम्ही तुमचे प्रचंड धन्यवाद देतो. आणि एक विनंती करतो की आरजेची शाळा याबद्दल
तुम्ही आम्हाला बेस्ट विशेष द्यावे. मला कसं वाटलं आजची शाळा या पॉडकास्टमध्ये येऊन? मला आज खूप दिवसांनी चांगलं बोलायला मिळालं. मला ते सगळं जे काही होतं ते बाहेर पडलं आणि बाहेर पडलं म्हणजे इतक्या वर्षाचा अनुभव, बदललेलं राजकारण आणि एक मात्र आहे की ज्या बोर्ड फोरममध्ये आपण बसलोय तिथे एकही लेडीज बार नाही आजपर्यंत, एकही मसाज पार्लर नाही. ते तुमचं क्रेडिट आहे सर. हे माझं आणि शिवसेनेचं क्रेडिट आहे, शिवसैनिकांचं क्रेडिट आहे. हे एकटा माणूस काय करू शकत. बरोबर. तुम्ही प्रेरणा द्यायला तुम्ही तसं त्यावर ठाम राहावं लागतं. आणि आज दोघांनी म्हणूनचं एक सामाजिक म्हणजे आपण सोशल फॅब्रिक म्हणतो ते सोशल फॅब्रिक बदलत चाललंय. आणि दुर्दैवाने म्हणून या धोक्याची अजून जाणून झालेली नाही. बर्फ काश्मीरमध्ये पडतो, थंडीकडे आपल्याला वाचते की नाही? आपल्या इकडे बर्फ पडतो का कधी? पण थंडी आपल्याला वाचते ना, आपल्याला गारवा जाणवतो. जरी PAP इकडे म्हणून मांडव कानवा घ्यायला असतील त्याची जी धग, त्याचे दुष्परिणाम गरीब येण्यात पडून नाही, पण जे येणार आहेत ना त्याचे दुष्परिणाम मात्र या अख्ख्या पूर्वपराला भोगायला लागतील. करेक्ट. तुम्हाला चांगलं काही करता येत नाही तर निदान असं तरी बिघडवू नका. जे चांगलं केलेलं आहे त्याच्यावर तरी पाणी ओतू नका, तिथे तरी आग लावू नका. एवढंच माझं राज्यकर्त्यांना चांगलं आहे. आणि म्हणून कधी जागे होणार हा पण प्रश्न आहे. लोक आता मुख्यतः रस्त्यावर यायचेच विसरले, कारण लोकांचा राजकीय पक्षांवर आता विश्वास राहिला नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की ते स्वतःच्याच जीवन संघर्षात पुढच्या भाजी बाकीच्या चिंतेत एवढे गुंतलेले आहेत. नोकरीची अशाश्वतता, कारण सगळीकडे कर्ताडीकरण आहे, त्यामुळे कामावर वेळेवर गेलंच पाहिजे. अशा सगळ्या दुष्टचक्रात आपण अडकलेलो आहोत. हे सगळे सामाजिक दुष्परिणाम आपण बघतोच आहोत. राजेश जाधव यांनी शाळा वा या शाळेत मी शिक्षक म्हणून नाही आलो, मी विद्यार्थी म्हणून आलो असं समजा. आणि हा शाळेचा माझा तास किंवा शाळेतला माझा वेळ अतिशय आनंदात गेला. आणि याच्यामधून लोकांनी एवढं जरी उचललं की अन्यायाच्या विरुद्ध आपण एकत्र आलं पाहिजे. तर या आजेच्या शाळेच्या या आजेच्या तासाचा हा गेलेला वेळ मार्गी लागला, सत्कारणी लागला असं मी माझं समजेन. आणि मी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो. थँक्यू. हा पॉडकास्ट तुमचे जे विविध तुम्ही मंडळी जे सगळे येणार आहेत हा अतिशय लोकप्रिय होते. या अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. तुम्ही हरवणारी आहातच, तुमच्यात अनेक गुण आहेत. तर हा तुमचा प्रयोग अतिशय यशस्वी ठरू दे एवढीच मी आज शुभेच्छा तुम्हाला देतो. सर, जय महाराष्ट्र. तुम्ही या पॉडकास्टमध्ये आलात, तुम्ही आम्हाला चांगलं शिकवलं, त्या बाबतीत मी तुम्हाला सांगेन. त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.